आमच्या इकडे याला दिंड म्हणतात, दिंड. मी उठले की सगळ्या एका पाठीमागे एक उठायला सुरुवात केली. बघा ना, माझ्या हातातले कुठली आवडली? आठ कांद्या 16 टिपऱ्या, त्या बाय टिपऱ्यांचा बांधीला भार. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तर आज आहे नागपंचमी. तर सर्वांना नागपंचमीच्या खूप खूप शुभेच्छा. आणि माझ्या चॅनल ज्याचं नाव आहे शुभांगी पोळ फॅमिली, तर या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे. माझ्या प्रत्येक ताईचं, दादांचं, लहान मोठ्या चिमुकल्यांचं, सर्वांचं मनापासून मी स्वागत करते. तर आजचं मी तुमच्या सर्वांबरोबर नागपंचमीच्या दिवसात मी शेअर करणार आहे. तर आता जसं तुम्ही पाहताय, आता मी उठलेली होती 3:30 वाजता पहाटेच्या, आणि आता आंघोळ वगैरे करून झालेली आहे आणि आता 4 वाजलेले आहेत. मी रेडी झालेले आहे. म्हटलं की चला आता व्हिडिओला सुरुवात करावी, परंतु उठल्यापासून इथपर्यंत अर्धा पाऊण तास निघून गेलेला आहे. आणि आता आंघोळ वगैरे झालेली आहे. आता मी पूर्ण फ्रेश झालेले आहे. तर म्हटलं की चला आता तुमच्या सर्वांबरोबर शेअर करायला सुरुवात करूया. तर चला, आता आपल्याला नागपंचमी आहे, त्याच्यामुळे आपल्याला नागपंचमी असा सण आपल्याला करायचा आहे. तर त्याच्यासाठी आपल्याला पुरणपोळीचा असतो. म्हणजे आमच्या इकडे नागपंचमीच्या सणाला दिंडच केली जातात. तर तुमच्याकडे या सणा दिवशी काय करतात नक्कीच मला कमेंट करून देखील सांगायचं आहे. तर आता आपल्याला स्वयंपाक करायचा आहे. तर चला आता तयारी करूया. इथं बघा सर्वजण झोपलेले आहेत. शौर्य आहे, परी आहे, आर्या आहेत, सर्वजण झोपलेले आहेतच. तर चला आता आपण डाळ वगैरे शिजत घालूया. कारण कालचा उपवास होता, भावाचा उपवास आहे. आणि भावाचा उपवास असल्यामुळे आता रात्री खिचडी जरी खाल्ली असली ना, तर सकाळपासूनच मुलांना काय नाही काय खायची सवय लागलेली. आणि आता उपवास अजून पुरणपोळी झाल्यानंतरच सोडायचा असतो देवाला नैवेद्य. जसं आपण कालच्या भावाच्या उपवासाच्या व्हिडिओमध्ये पाहिलं की आपल्याला वारुळाला जाऊन तिथं नैवेद्य अर्पण करायचं आहे आणि मगच आपल्याला जेवण करायचं असतं. त्याच्यामुळे म्हटलं की उद्या मुलांची ताणाताण नको की भूक लागली करायला. तर म्हटलं चला अगोदर आपण लवकर उठावाच आणि लवकर उठत. तसं मी नाही एवढ्या लवकर उठत, 3 वाजता तर अजिबातच नाही उठत. कारण मला खूप उशीर होतो झोपायला. संध्याकाळी मला 12-1 वाजता व्हिडिओ एडिटिंग वगैरे करत बसायचं आणि त्याच्यामुळे खूप वेळ होतो. संध्याकाळी सर्वांची जेवणं वगैरे झाली की ते जाऊन झोपतात आणि माझं ते काम सुरू होतं. व्हिडिओचं एडिटिंग करायचं, थंबनेल बनवायचं, अशी कामं चालू होतात. तर त्याच्यामुळे मला खूप वेळ होतो. त्याच्यामुळे मी काय एवढ्या लवकर नाही, 5:30-6च्या दरम्यान मी उठत असते. तर चला मग आज जे आहे ते खूपच लवकर उठलेले आहे. म्हणजे 3 वाजता उठले. पण आता उठल्या कसं झालं की मी गेले वॉशरूमवरून वगैरे आले आणि म्हटलं आता चला आंघोळीला जावं. तर तोपर्यंत अवधूत उठला. मग अवधूतला शांत केलं आणि नंतर ना मग तिथंच अर्धा 15-20 मिनिटं तर सहजच जातात. अवधूतला पाजायला बसलं नाही की दूध किती खूप वेळ निघून जातो. मग त्याच्यानंतर आता त्याला मी त्याच्या पप्पाजवळ दिला आणि मग मी आंघोळ वगैरे करून आले. तर आता 4 वाजलेले आहेत. तर चला आता आपण डाळ शिजत, सर्वांच्या मस्तपैकी झोपा वगैरे चाललेल्या आहेत. तर तुम्ही पाहू शकता इथं 4 वाजलेले आहेत कंप्लीट. तर बाहेरचं वातावरण बघा, पूर्ण काळकुट्ट अंधार आहे, काही सुद्धा प्रकाश दिसत नाही. आणि माझी ही एक सवय आहे, आंघोळ करून आलं की पहिला 1 तांब्या पाणी प्यायची सवय लागलेली आहे. मग ती पहाटे जरी उठून आंघोळ केली ना तरी देखील आपोआपच तहान लागते, घशाला कोरडच पडते. आणि उशिरा उठलं तरीसुद्धा आंघोळ केली की पाणी ही पिल्याशिवाय मला दुसरं काही सुचतच नाही, खूपच तहान लागते. पाणी पिऊन झाल्यानंतर डाळ शिजत घालण्यासाठी अर्धं पातेलं पाणी काढलेलं आहे, कारण अर्धा किलो मी डाळ शिजवणार आहे. आमच्या घरामध्ये माणसं भरपूर आहेत, त्यामुळे तेवढं अर्धं पातेलं पाणी आणि अर्धा किलो डाळ शिजायला घालायचे आहे. तांब्याने कुठपर्यंत पाणी काढायचं म्हणून हंडाच ओतला त्याच्यामध्ये. अगं एवढ्या लवकर का उठला? मी उठले की तुम्ही का उठला? येईल का एवढं लवकर उठली बाई? हं? अरे वा, मेहंदी काढलेली, धुतली बघा मेहंदी. या हातावरची काढलेली आपण आहे की नाही, नीट दाखव. आणि पाठीमागची दिसत नाही एवढी स्पष्ट, थोडी थोडी दिसते. वाळ म्हणजे ही झाली, आत्ताच धुतलेली आहे ना. मग तुझी दाखव ना.
हो का, हे बघा ही पण उठली. हा छान आहे. मी उठले की सगळ्याजणी उठून आले. ते काय गरज होती का तिथं झोपायचं ना. अजून खूप रात्र आहे. जावा झोपायचा तिकडं. जा तू जाऊन झोपचं जा. कशाला इकडे यायचंय. मग पटपट उरकू दे आणि स्वयंपाक करायचा आहे त्याच्यामुळं जातो झोपचा जाऊन. उगा एवढ्या लवकर बसणं जागायचं म्हणल्यावर कसं व्हायचं. जा उठ. हे बघ आता परी पण उठली. एवढ्या लवकर कशाला उठली ग बाई. इकडे आण बघू इकडे. हे बघा शौर्यानं रात्री मेहंदी काढलेली होती तिच्या हातात. ते आता बघू त्यानं एकाच हातावर काढलेली होती. हा तू कशाला उठली. इकडे ये जरा. आणि तुला ते आमटीला ना बँड उठलंय बसायच्या जागेवरतीच. म्हणजे आमच्या इकडे कराट म्हटलं जातं तर माहेरी बँड म्हटलं जातं. तर तिला ना एवढं असं मोठं कराट उठलेलं आहे. रात्री खूप रडली त्याच्यामुळे मग म्हटलं चला शांत झोपली झोपू द्या. मी उठले की सगळ्या एका पाठीमागे एक उठायला सुरुवात केली बघ ना. तर जातो आता हे कर जा झोप जा जाऊ जा. नको एवढ्या लवकर उठू अगं. इथं पाणी तापलेलं आहे. डाळ आपली रेडी झालेली आहे. मीठ वगैरे काय नाही त्याच्यामध्ये बघितलेलं आहे काहीच नाही. आता याच्यामध्ये मी थोडंसं तेल आणि हळद टाकते. म्हणजे याने काय होतं की उतू येत नाही. पातेल्यामध्ये असं उतू येतं ना वरती तर ते उतू येत नाही. आणि जेव्हा ते उतू येत नाही ना आणि लवकर देखील शिजतं पटपट. कारण ते उतू आलं ना मग सारखं बंद करा काय करा. बघा थोडंसं अगदी एवढंसंच चमचा बरा बाळाला दूध पाजतो ना त्या पद्धतीचा चमचा आणि थोडीशी हळद तिखट टाकल्यानंतर ना पुरणाला खूप छान लुक येतो. म्हणजे पिवळा असं छान पुरण दिसतं. पुरण म्हणजे आता हा जो चमचा आहे ना तर याच्यामध्ये थोडासा अर्ध्यातला अर्धा भाग किंवा अर्ध्यातला एका चमच्यातला एक भाग जरी टाकला ना चतकोर तरी चालतं. आणि त्याच्यानंतर असं पूर्ण त्याला एकजीव करून घ्यायचा आहे तेल. हे बघा आता पूर्ण एकजीव तेलात झालेला आहे. आणि आता ते मी याच्यामध्ये ओतते. आणि असं झाकून ठेवलं ना की अजिबात सुद्धा उतू जात नाही काय नाही. म्हणजे आणि लवकर पण शिजते तेल ओतल्यानंतर ना. कणिक मळण्यासाठी मी कपाटामध्ये असलेल्या गव्हाच्या पिठाचा डबा आणि परात जेवढं कणकीला साहित्य लागतं ना ते एकदाच उठल्यानंतर म्हणलं घेऊन टाकलं. इथं मी मगाशी हे केलेलं होतं बघा कशा प्रकारे उकळत आहे. अजिबात सुद्धा ना मी म्हटलं की तुम्हाला एकदा प्रूफच दाखवावा की जेव्हा तुम्ही थोडंसं तेल आणि हळद ओतताना ते अजिबात उतू येत नाही. तर कुकरमधून सुद्धा शिट्ट्या मारत असताना ते उतू जात असतं. कधी मी काही तेल आणि हळद टाकून कधी कुकरची शिट्टी वगैरे केलेली नाही. डाळ शिजत घातलेली नाही. मी प्रत्येक वेळा असंच पातेल्यात शिजत घालते. आणि जेव्हा आपण कणिक मळतो ना तर तेव्हा एकदम असं जास्त पाणी ओतायचं नाही. थोडं थोडं पाणी ओतायचं असतं आणि थोडंच पाणी ओतत असताना एकजीव करून घ्यायचं असतं. हे बघा माझे पिल्लं कसे उठल्यात आणि किती हसत उठल्यात. आर्या तर मी उठल्यानंतर लगेचच उठलेली होती. पण अवधूत बघा ना अवधूत श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद. किती छान बघा असं सकाळ बघा मी उठली ना की लगेचच उठतात बघा. यांचा खेळ बघा लगेचच चालू झालेला आहे. तर आपली कणिक इथं बघा मळून झालेली आहे. तर असं म्हणतात की कणकीला असंच गोलमध्ये ठेवू नये. ती पितरांना अर्पित होत असते. त्याच्यामुळे मी अशा प्रकारे जेव्हा अशा प्रकारे बोटं उठवली जातात ना तर तेव्हा ती लक्ष्मीला खूप कारक असतात. आणि हातामध्ये आपल्या लक्ष्मी ही असतेच. त्याच्यामुळे असं म्हणतात की लक्ष्मी येते. आणि हे बघा इथून असा एक तोडून इथं
गणपती बाप्पाला कारक म्हणून ते प्रथम पुजारी, तर त्यांच्या याने सुरुवात केली जाते. तर अशी कणिक मळल्यानंतर मी खूप जागेवरती ऐकलेलं आहे की जेव्हा आपण कणिक पूर्ण मळून घेतो ना, तर त्याच्यावरती बोटं उठवली की तिथं लक्ष्मी त्या घरामध्ये धावून येत असते. तर त्याच्यामुळे तुम्ही देखील उठवता का बोटं, मला नक्कीच कमेंट करून सांगायचं आहे. आणि त्याचबरोबर गणपती बाप्पाला अशा प्रकारचा नैवेद्य कोण कोण अर्पण करते हे देखील सांगायचं आहे. थोडा एक अर्धा तास अशीच झाकून ठेवूया, म्हणजे छानपैकी भिजेल आणि मऊ मस्तपैकी लुसलुस. इकडं बघा यांचा कसं चाललेला आहे धिंगाणा. अरे अगं बाळाचा हात ही होईल, जास्त हलवू नको बाळाला. लहान मुलं घरामध्ये असले ना की असाच धिंगाणा चालतो. आपली डाळ बघा आता अशा प्रकारे झालेली आहे. अवधूत आपला खूप छान प्रकारे पुढे पुढे सरतो आहे आणि म्हटलं अंथरून तिथं आहे, घर देखील झाडायचं आहे, झाडू मारायचा आहे. त्याच्यामुळे अंथरून पहिलं काढून घेतला आणि घरामध्ये झाडू मारला, कारण सर्व झोपलेले असल्यामुळे मला तिथं काही स्वयंपाक करताना खूपच अडचणी येत होती आणि सारखंच अंथरुणावरती पाय देखील पडत होता. मग तिकडं अंथरून काढून झाल्यानंतर स्वच्छ केलं, भात देखील घातला. आणि हे बघा शौर्याने मला म्हणाली रांगोळ तुझ्या हातावरती मेहंदी काढ म्हणून तेवढा स्टार काढलेला होता. आणि एवढं सर्व आटपता आपली डाळ बघा अजिबात सुद्धा उतू आली नाही. आणि आपली डाळ बघा अशा प्रकारे आता, म्हणजे येळवणी आमच्या इकडे म्हणतात, ज्याची आपण आमटी वगैरे करतो ना त्याला येळवणी म्हणतात. तुमच्या इकडे काय म्हणतात ते देखील मला कमेंटमध्ये सांगायचं आहे. तर डाळ आपली बघा आता पूर्णपणे शिजलेली आहे आणि आमटी करण्यासाठी येळवणी देखील घट्ट निघालेला आहे. आणि अवधूतचं बघा सकाळी मी उठली तेव्हा उठलेला आहे, तेव्हापासून तो अजिबात झोपला नाही. नीज नीज नारे बाळा, गाते मी तुला गाई. नीज नीज नारे बाळा, गाते मी तुला गाई. लिंबोणीच्या झाडा मागे चंद्र झोपला ग बाई. लिंबोणीच्या झाडा मागे चंद्र झोपला ग बाई. लिंबोणीची झाड मागे चंद्रबाई झोपला ग बाई. च्या पाळसाला झोपत येत माझ्या या पाळसाला झोपत येत काळत नाही. लिंबोणीच्या झाडा मागे चंद्रबाई नाग बाई. झोपल्या गोट्यात घरट्यात चिवताई परसाच्या वेळी झोपत येत नाही जुळी. लिंबोणीच्या झाडा. तू शांत बस, तू काय म्हणू नको, तुझ्या आवाजानं बाळ बघ तुझ्याकडे बघायला लागले. तू शांत बस, मी झोपवते बाळाला, झोपीला आले, मला जायचंय काम आहे, धार काढायला जायचंय. सकाळची एवढी घाई असते आणि अवधूतने पण बघा माझ्या पाठोपाठ लगेचच उठलेला होता, म्हणजे तो 5च्या दरम्यान तरी उठला असेल, तरी देखील अजून झोपायचं नाव नाही. आता धारा देखील काढायचे होते, हे आमचे धारेला गेलेले होते आणि याला झोपवायचं म्हटलं तर हा झोपला नाही. मग म्हटलं चला जाऊ द्या. याचं कसं आहे की तासभर झोका द्यायचा आणि अर्धा तास हा झोपणार. म्हटल्यानंतर म्हटलं चला आपलं काम करूया. तोपर्यंत भात देखील शिजलेला होता, मग त्याच्यासाठी पहिलं पेजवणी काढून घेतलं, कारण तो आता त्याला 8वा महिना आहे. तर आम्ही त्याला वरचे थोडं खायला चारायला देखील सुरुवात केलेली आहे. तर आम्ही त्याला काय काय चारतो आहे हे देखील मी तुम्हा सर्वांबरोबर लवकरात लवकर शेअर करणार आहे. भातावरची पेज काढून थंड व्हायला ठेवली आणि या परीला सांगितलं की तू अवधूतला झोका दे. तोपर्यंत यांनी धार काढायला सुरुवात केलेली होती. मी गेले आणि धाराला पटकन जाऊन बसले, कारण 3 गायांच्या धारा काढायच्या होत्या, पटपट आवरायचं होतं आणि आपल्याला नागपंचमीची देखील तयारी करायची होती. खूप लागलेला आहे. हो, खूपच भूक लागलेली आहे. आईला चहा ठेवायला सांगते. आई चाळ. असा उपास असल्यावर कसं व्हायचं? रोज तर सकाळी उठल्यापासून खायची सवय. खूप भूक लागलेली आहे. हो ना, उपवासामुळे आपल्याला काही खाता पण येत नाही. नाहीतर उपास तुटलं तर आईला
अगं तुम्हाला ब्रश केला का तुम्ही? आंघोळ करून घ्या. देते ना तुम्हाला चहा करून. का सुट्टी आहे म्हणून आज सकाळपासून उपवास आहे, नुसतं लोळायचं चाललंय? असं असतं का? सांगा बरं. ब्रश करावा. आई जाऊ दे अंघोळ. आम्ही फक्त ब्रश करतो. आम्ही ब्रश करत तू चहा ठेवतो. आई पटकन तू चहा कर. दात घासूपर्यंत चहा झाला पाहिजे. करून या पटकन. तोंड ही धुवून या. मी चहा ठेवते. चहा घ्यायला या पटकन. अरे तुला माझ्या हाताची कोणती मेहंदी आवडली? ही आवडली मेहंदी. माझ्या हातातली कुठली आवडली? तुला ही आवडली का ही आवडली का ही आवडली का ही आवडली? ही. पण मला ही आवडली. मला पण ही आवडली. मला ही आवडली. तुमचा इथं खेळ चाललाय. आईचा तर चहा झाला असं. आई तुम्हाला चहा देणार नाही, तुम्ही तोंड नाही धुतलं त्यामुळं. चल की. दररोजच्या पेक्षा ना एखाद दिवशी उपवास असला की मुलं खूप त्रास देतात. इकडे चहा ठेवला आणि म्हटलं येळवणी गाळून घ्यावं, कारण आपल्याला आमटी देखील करायची आहे. आमटीसाठी येळवणी पूर्ण आणि डाळीतलं येळवणी पूर्ण काढावं लागतं बरं. डाळीतील पाणी पूर्ण नितळून घेतलं ना की म्हणजे मग पुरण देखील सुटसुटीत आणि चांगलं होतं, नाहीतर मग चिकलागत होतं. त्याच्यामुळे मी पूर्ण पाणी नितळून घेतलं आणि डाळ बघा आपली किती सुटसुटीत झालेली आहे आणि एवढं येळवणी त्याच्यातून निघालेलं आहे. याची आमटी आपल्याला पुरेल अशी येळवणी देखील निघालेला आहे. तर बघा आता डाळ एकदम चांगली शिजलेली आणि सुटसुटीत देखील झालेली आहे. आणि इकडे बघा अवधूतचं पेज, आपण भातावरची पेज काढलेली अशा प्रकारचे बघा घट्ट होते. त्याच्यामुळे पूर्ण भात शिजला ना की वरची पेज बाळासाठी काढायची असते. ब्रश करून आली ना मग झोपू, त्याला हात लावू नको. झोपू दे. झोप झाली ना म्हणजे मग तो काय त्रास वगैरे देत नाही. झोपू दे. रडतो नाही तर तोंड ही पुसून घे ना. तोंड चहा देते लगेच. तोंड पुसून घे. कपड्यानं पुस ना. लगेचच गाव सापडतो पदर. आणि गोंधळ करू नका, बाळ झोपलंय ना. पुरण वाटत असताना पुरण पटकन बारीक व्हावं ना याच्यासाठी मी नेहमीच बघा तांब्याने अगोदर डाळ शिजलेली असते ना त्याला बारीक करून घेते, म्हणजे पुरण वाटताना काही त्रास होत नाही. नाहीतर गूळ टाकला ना डाळीमध्ये की ती अशी कठीण होते, म्हणजे आमच्या इकडे दांडरून येते असं म्हणतात. तर ते डाळ दांडरून येते ना त्याच्यामुळे मग मी अगोदर पुरण बारीक करून घेतलं. तर चहा लगेच सर्वांना ओतला, कारण ते वाटच बघत होते. त्याच्यात दूध थोडासा चहा देते मुलांना, पण ते चहा मागतात ना त्याच्यामुळे मग थोडासा चहानी बाकी फुलपात्र भरून सर्व दूध द्यायचं. फुलपात्र पण लहान नाहीत, जवळजवळ 1.5 पावशेराची फुलपात्र आहेत. आणि त्यांच्यामुळे ना आम्हाला सर्वांना चहा दूधच घ्यावा लागतो. नाहीतर म्हणतात की तुम्ही म्हटलं की चहा घेतला आणि आम्हाला म्हटलं की दूध नुसतं देत आहे. त्याच्यामुळे आणि परीला बघा बसता येत नाही, कराट उठलेला आहे, बँड उठलेला आहे पाठीमागे, त्याच्यामुळे तिची अपदा तिचं चाललेलं आहे. आणि इकडं उपवासाचे रात्री वेपर्स आणलेले होते. म्हटलं वेपर्स आणि चहा घ्या म्हणजे तुम्हाला देखील बरं वाटेल. चहा म्हणजे दुधाचा चहा असतो, त्याच्यामध्ये काही वेगळेपणा नसतो. त्यामुळे फक्त चहा पावडर थोडीशी टाकावं लागते. मुलांना चहा देऊन झाल्यानंतर मला देखील घेतला. आई तुला घे की. वेपर्स आहेत का? थँक्यू. वेलकम. चहा निम्मा पण पेले नव्हते तोपर्यंत अवधूत मोठमोठ्याने रडायला सुरुवात केली. मग शौर्याने अवधूतला घेतला आणि माझ्या जवळचा थोडासा चहा होता ते मी पूर्ण केला. आणि इकडे अवधूतला झालाय माझा चहा घेऊन. मग भातावरची पेज अवधूतला पाजायला सुरुवात केली. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अवधूतचं एकदा पोट भरलं ना की मग टेन्शन नसतो, तो छानपैकी खेळतो. मग इकडे मी गूळ फोडायला घेतला. गूळ चांगला बारीक करून झाल्यानंतर पुरण आणि गुळाचा एकजीव करून घेतला. दोन्ही एकत्र हलवून एकत्र करून घेतले आणि मग पुरण शिजत घातलं. कारण शिजत घालण्या अगोदर, नाही तर मग आपण जर एकजीव नाही केला ना, हलवलं नाही ना तर मग पुरण करपतं. अगोदर पुरणच लागतं
आणि मग ते करपून जातं, मग ते काय चांगलं हे होत नाही, वास त्याचा खमंग येत नाही. मग त्याच्यामुळे मी एक जीव केला, म्हणजे लगेचच पुरणाला देखील पाणी सुटतं. बघा इथे आपल्याला शिजत ठेवलेलं आहे, तर हळूहळू जसं वाफ लागेल ना तसं त्याला पाणी बघा सुटायला सुरुवात झालेली आहे. पूर्णपणे गुळाचं संपूर्ण पाणी होतं आणि त्याच्यानंतर ना पाणी होऊन ते एकदम पुरण आणि त्याचा एक जीव होऊन जातो. त्याच्यामुळे ना असं थोडं थोडं पाणी सुटायला बघा तुम्हाला दिसतं आहे. त्याच्यातून आपण आता गूळ पूर्ण विरघळलेला आहे. गुळाचं पाणी सुटून नंतर ते घट्ट व्हायला सुरुवात होते ना, तेव्हा ते पुरण लवकर खराब पण होत नाही आणि पोळी पण एक पूर्ण दिवसभर संध्याकाळी आणि सकाळ जर एखादी पोळी राहिली ना तरी देखील ती खराब होत नाही. बडीशेप पुरणामध्ये बारीक करून टाकली आणि गुळवणी उकळण्यासाठी गॅसवरती ठेवलं. डाळीचं जे पाणी म्हणजे त्याला येळवणे, तर त्याची आमटी करण्यासाठी मी पातेल्यामध्ये तेल ओतलं. त्याच्यामध्ये जिरं, मोहरी, लसूण, खोबरं आणि थोडीशी लसणाची पेस्ट वेगळी देखील टाकलेली होती आणि कढीपत्ताने ना खरोखरच खूप सुंदर असा स्वाद आमटीला येत असतो. तर तेलामध्येच कढीपत्ता देखील भाजून घेतला आणि जे आपण पाणी येळवणी काढलेलं होतं ती त्याच्यामध्ये ओतून घेतलं. चवीनुसार मीठ, तिखट आणि कोथिंबीर टाकून मस्तपैकी आमटी तयार झाली. अवधूतचं मस्तपैकी खेळायचं चाललेलं होतं. मग मी पुरण वाटायला सुरुवात केली. चाळणीनेच मी पुरण बारीक केलं आणि पुरण वाटून झाल्यानंतर चाळणीला ना खूपच लागतं, तर चाळण पूर्ण पुसून घेतली. रामा देखील जवळच बसलेला होता, त्याला देखील दूध ओतलेलं होतं. बापरे, कसा स्वयंपाक करायचा मी? कसं करायचं स्वयंपाक असं? बापरे, काय खरं नाही माझा. किती त्रास देतोस रे तू? सरायला लागलाय मोर तसं. सर तू काम करून देत नाही आपल्या ताईला. तिला भूक लागली, देवबाप्पाला जायचं, तुझ्यासाठी धरलाय ना उपास. मग अशी नाही करायची चुनू. अवधूतला पाजला आणि दिंड करायला सुरुवात केली. दिंड बघा आमच्या इकडे अशा प्रकारे कणिक लाटून घ्यायचे आहे, त्याच्यामध्ये पुरण ठेवायचं आहे. पुरण चौकोनी आकारामध्ये ठेवलं जातं. आता इथं मी तुम्हाला दाखवण्यासाठी थोडंसं घेतलेलं आहे, नाहीतर खूप जास्त घ्यायचं असतं. आणि हे नैवेद्य मी बनवत आहे देवाला, आपल्याला वारुळाला जाण्यासाठी, त्याच्यामुळे थोडंसं घ्यायचं असतं. नाहीतर घेतलेलं आहे, नाहीतर ना आमच्या घरी खायला बनवण्यासाठी ना खूप मोठी लाटी लाटायची आहे आणि त्याच्यामध्ये खूप असं जास्त पुरण ठेवायचं असतं. म्हणजे आपण जसं पुरणपोळीचा उंडा करतो ना, तर तेवढ्या पद्धतीने पुरण करायचं आणि अशाच प्रकारे ठेवायचं ते. आणि नंतर ते शिजत घालायचं असतं. मग तुम्ही पातेल्यामध्ये पाचत ठेवून त्याच्यामध्ये घालू शकता किंवा चाळणीमध्ये देखील ठेवलं तरी देखील चालतं किंवा कुकरमध्ये जरी तुम्ही शिजवला ना तरी देखील चालतं. आमचं दिंड जास्त होतं त्याच्यामुळे मी पातेल्यामध्येच शिजत घातलेलं. आणि शिजत घातलेल्या दिंड्यांना खूप वेळ लागणार होता शिजण्यासाठी, म्हणून म्हटलं की मी हे 5 नैवेद्य बनवलेले. मी माझ्यासाठी, एक शौर्या, आर्या, परीसाठी आणि एक घरातल्या देवासाठी. तर त्याला खूपच ओरडायला लागल्या, म्हणून मी पटकन गॅसवरती दिंड भाजून घेतली आणि म्हटलं चला आपण आता नैवेद्य दाखवून यावा आणि मग तुम्हाला जेवायला देते. तर आम्ही सर्वजण निघालो वारुळाला, वारुळाची पूजा करण्यासाठी. मला ना एवढी उपवासाची सवय नाही, त्याच्यामुळे मला सर्व आसपासचं गोलगोलच फिरत होतं, काहीच सुचत नव्हतं. इथं कालच्या व्हिडिओमध्ये तुम्ही जर पाहिलेलं नसेल तर नक्की भावाच्या उपवासाचा व्हिडिओ पहा. तर त्या व्हिडिओमध्ये आम्ही पूजा केलेली दाखवलेली आहे. आणि आजची ही नागपंचमीची पूजा असते. हे कालचंच आपली पूजा केलेलं आहे, तिथंच यायचं आहे आणि तिथंच आल्यानंतर त्या देवाला असं नंतर आंघोळ घालायची आहे आणि तुम्ही करा आपापल्या. आणि त्याच्यानंतर ना ही हळदी कुंकू लावून, म्हणजे कालची पूजा होती ना ती खरोखरच खूप छान पूजा होती. एकदा नक्की भेट द्या. भावाच्या उपवासाची कथा आहे, त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे. आणि हा असतात आमच्या इकडे याला दिंड म्हणतात, दिंड. आणि या दिंडाचा नैवेद्य असतो नागदेवतेला. तर कालच्या व्हिडिओमध्ये मी म्हणजे भावाच्या उपवासाची कथा सांगितली, भावाच्या उपवासा दिवशी बनवलेला होता. आज नागपंचमीचा आहे. तर कालच्या भावाच्या उपवासाची जी पूजा होती ना तर ती प्रॉपर आमच्या इकडे अशी केली जाते. आणि नागपंचमी दिवशी काही नाही, फक्त जी काल केलेली पूजा असते ना भावाच्या उपवासा दिवशीची पूजा असते ना त्याला फक्त अशा प्रकारच्या दिंडाचा नैवेद्य दाखवला जातो आणि अगरबत्ती ओवाळून नंतर हे केलं जातं, नमस्कार केला जातो, प्रदक्षिणा घातली जाते आणि मग आपण घरी जाऊन
उपवास सोडतो. तर अशा प्रकारचे असते नागपंचमी आमच्या इकडे. नागपंचमीचा अशा प्रकारचा उपवास आम्ही केल्यानंतर अशी पूजा वगैरे केली जाते. तर तुमच्या इकडे कशी पूजा केली जाते ते देखील नक्की सांगा. काहींच्या घरामध्येच नागदेवतेचा फोटो काढला जातो आणि तिथंच पूजा वगैरे केली जाते. परंतु आमचं गावचं ठिकाण असल्यामुळे आम्ही वारोळालाच जाऊन वारोळाचीच पूजा वगैरे करत असतो. ओम नमः शिवाय. श्री स्वामी समर्थ. आणि त्याचबरोबर असं पण म्हटलं जातं आमच्या इकडे की जोपर्यंत आपण वारोळाची पूजा करत नाही, मग तो भावाच्या उपवासा दिवशी देखील जोपर्यंत वारोळाला जाऊन येत नाही ना तोपर्यंत म्हणजे काहीच खिचडी वगैरे काहीच खायचं नाही. उपवास हा निरंकार पकडायचा. जेव्हा तुम्ही वारोळाची पूजा करून याल ना तेव्हाच काय खायचं म्हणजे तुम्ही काही खाऊ शकता. म्हणजे खिचडी किंवा उपवासाचे पदार्थ सर्व खाऊ शकता. आणि नागपंचमी दिवशी देखील जोपर्यंत तुम्ही वारोळाला नैवेद्य दाखवत नाही तोपर्यंत काही खायचं नाही. वारोळाला नैवेद्य दिंडाचा दाखवला जातो, याला दिंड म्हणतात. तर या म्हणजे पुरण आणि वर चपाती असते, याला हे करायचं नसतं, तळायचं नसतं, अजिबात काही नसतं. फक्त काही काही ठिकाणी शिजवली जातात आणि भाजून घेतली जातात. तर अशा प्रकारे नैवेद्य दिंडाचा दाखवला जातो. तर इथं असा दिंडाचा नैवेद्य दाखवायचा, प्रदक्षिणा घालायची आणि मग आपलं घरी गेल्यानंतर उपवास वगैरे सोडायचा आहे. तर चला आता आपण प्रदक्षिणा घालूया. हां खेळ फिरव. कभी ऊपर कभी नीचे कभी उल्टा कभी सुलटा 1 2 3 चुकलं हाता. हा तू आता असं कर, तू आता असं कर. तू हात म्हणून ऐकायचा नाही. काय बी मला काय करायचं नाही का. पिकाचू कभी उल्टा कभी सुलटा कभी इधर इधर इधर. पिकाचू कभी इधर. मी आता आलूपारा फुगडी खेळते. आणि असं सांगा खेळते. फुगडी 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 पाणी बनवायला रुसू कपड्यात बसू. आम चोरी चप्पा चोरी आम चोरी चप्पा चोरी गरम मसाला पानी पूरी 1 2 10 ऊपर जाए बस बस के नीचे मामा जी का ठेला मामा जी के गले में जाएंगे आंटी को बुलाएंगे ओ मेरी आंटी बज गई घंटी टन 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 12 बजन चल मेरे घोड़े पाकिस्तान पाकिस्तान में क्या हुआ पाकिस्तान
तो बाई भारा. आता तुझं नाव परी आहे. परीच्या दारा परी बाई पती कुठे गेले. हातात बॅटरी मुंबईला गेले. मुंबईवरून काय आणलं. 8 कांड्या 16 टिपऱ्या. त्या बाई टिपऱ्यांचा बांधीला भार. तो बाई भारा कुणाच्या दारा. तो बाई भारा शौर्याच्या दार. शौर्या पती कुठे गेले. हातात बॅटरी मुंबईला गेले. खाऊ खाऊन शौर्या झाली दंग.